चला सामन्याकडे आपण वळूया. आजच्या दिवसातील हा 6वा सामना. एका बाजूने मोहा कोळीवाडा तर दुसऱ्या बाजूने मात्र आलिशान नागोटणे. सुयश कोळी मात्र बॉलिंग मागवत याला आणि समोर असेल तो म्हणजे नवाज खान आणि एका बाजूने मात्र शादाब. फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचे हे षटक आणि 4 ओव्हरचा हा सामना असेल. नवाज खान स्ट्रायकिंग एंडला आणि शादाब नॉन स्ट्रायकिंग एंडला बॉलर तयार होतोय. सुयश कोळी अफलातून बॅटिंग केली मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले उल्केशनं. मोहा कोळीवाडा संघ असं वाटतं या सामन्यामध्ये कदाचित पराभूत होतो की काय, परंतु अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करणं ही खऱ्या अर्थानं मोहा कोळीवाडा टीमची ओळख आणि पुन्हा एकदा या मैदानात ती ओळख मात्र त्या टीमने पटवून दिली आहे. ओव्हर द विकेट. चला स्टार्ट करा. मी पंचांना विनंती करतो आपण टाइम अलर्ट करा. 20 मिनिटांमध्ये मात्र इनिंग समाप्त करायची आहे 4 षटकांची. 5 वाजलेत. 5 वाजून 20 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त करायचं आहे ते म्हणजे मोहा कोळीवाडा टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे नवाज खान. पहिलाच बॉल नवाज खानसाठी टप्पा पडलाय, थोडासा डीप राहिलाय. त्यानंतर बॉल सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सबमरीन डिलिव्हरी बिग हिट करता प्रयत्न होता आणि थोडासा कमी उंचीचा चेंडू मात्र सरळ चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता नागोटणे संघाचा हा खेळाडू नवाज खान चिंचपाडा संघाच्या विरुद्ध आणि एका बाजूने मात्र मागच्या सामन्यामध्ये उल्केश कोळी ठरला होता सामनावीर. ओव्हर द विकेट एज लागली आहे यावेळेस मात्र बिग विकेट. अफलातून झेल पकडला यष्टीरक्षकानं आणि पहिला धक्का बसलाय नागोटणे संघाला. नवाज खान बॅक टू द पॅव्हिलियन. 0 धावसंख्येवरती सुयश कोळीचा मात्र हा ड्रीम विकेट असेल. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सर, खऱ्या अर्थानं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांना बाद करणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न असतं आणि येथे खऱ्या अर्थानं नवाज खानला बाद करणं हे त्याचं स्वप्न होतं. ते त्याने मात्र साकारलंय मैदानामध्ये सुयश कोळीनं. नावातच बरंच काही दडलंय सुयश आणि इथे मात्र चांगलं घवघवीत यश संपादित करत असताना सुयश कोळी. चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये जायचं लगेच. जिशान यावेळेस मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये चालला. 0 धावसंख्येमध्ये बसलेला हा पहिला धक्का. आता या धक्क्यातून मात्र सावरत मात्र एक चांगलं टार्गेट या पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं नागोटणे संघाला आणि एका बाजूने मात्र तुम्ही पाहताय कमीत कमी धावसंख्येवरती या ठिकाणी नागोटणे संघाला रोखायचं आहे. मोहा कोळीवाडा या टीमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. खऱ्या अर्थानं कमी वेळामध्ये कमी कालावधीमध्ये मात्र हा संघ उभारला आणि भरपूर प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलाय. आज मात्र पुन्हा एकदा आपल्या नावाचा डंका या पेन नगरीच्या या क्रीडांगणामध्ये मात्र वाजवत असताना हा मोहा कोळीवाडा संघ. 2 चेंडू मात्र तुम्ही पाहता फेस केले. फक्त 0 धाव आली आहे. 1 विकेट घेण्यामध्ये यश देखील आलाय. नवीन फलंदाज मात्र जिशान स्ट्रायकिंग एंडला आलाय. एका बाजूने मात्र शादाब. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट सुयश कोळी. पंचांच्या डाव्या बाजूने आमच्या पॅव्हिलियन एंड कडून समोर आहे जिशान. लोवर फुल टॉस बॉल. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस मात्र फेकतोय सुयश कोळी. सुरुवात चांगली झाली की एखाद्या गोष्टीचा शेवट हा गोड होतो. मैदानामध्ये मात्र एक चांगला स्टार्ट या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देतोय सुयश कोळी हा गोलंदाज. अगदी वेगळी ऍक्शन आहे या खेळाडूची या गोलंदाजी. त्यानंतर मात्र खूप चांगल्या रीतीने बॉल डिलिव्हर करतो. अचूक टप्पा त्यानंतर चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी तुम्ही पाहताय. अकूट टप्प्याचा बॉल पुल करायचा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर मात्र हा बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार हा षटकार. 6 धावा आल्या आणि या 6 धावेशी मात्र टीमचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय जिशान हा फलंदाज. नागोटणे संघ आपण पाहतोय. आलिशान नागोटणे हा संघ आणि एका बाजूने मात्र मोहा कोळीवाडा संघ. 6 धावा आल्या धावफलकावरती. पहिलं सत्र आपण पाहतोय. या ठिकाणी बॅटिंग चालली आहे नागोटणे संघाच्या माध्यमातून. बॉल तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट सुयश कोळी. आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय. सिंगल मात्र आली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि आता मात्र 27 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. बॉल तयार होतो पुन्हा एकदा सुयश कोळी. 7 धावा माफी असावी. वेगळं कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये होतं. आताच आम्ही नुकतीच पेन तालुका हाफचा स्कोर कार्ड आणि रन रेट आम्ही इथे मात्र सांगितला. क्षेत्ररक्षक देखील मोठे संभ्रमात पडले असतील. इथे बॉलला उडवायचा होता कव्हरच्या डोक्यावरून. शॉर्टॅक्सच्या कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो जोगेंद्र कोहली आणि आणखीन एक धक्का बसतोय तो म्हणजे आलिशान नागोटणे टीमला.
दुसरा धक्का शादाबला मात्र इथे परतावा लागेल. 7 धावसंख्येवरती मात्र हा दुसरा गडी बाद झालाय. एक षटकार आणि एक सिंगलच्या मध्येनं मात्र जिशान खेळतो वैयक्तिक 7 या धावसंख्येमध्ये आणि टीमची धावसंख्या देखील आपण पाहतो स्कोर कार्डवरती ती म्हणजे 2 गडी बाद 7 धाबा. पहिल्या षटकामध्ये मात्र अफलातून गोलंदाज एक खूप चांगला ब्युटिफुल स्पेल टाकला सुयश कोळीनं आपल्या मोहा कोळीवाडा टीमसाठी. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक मात्र हा सामना पाहत असतील त्या सर्वांचं मी पुन्हा सहर्ष स्वागत करीन. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये चाललाय रिझवान सय्यद. रिझवान सय्यद मात्र नवीन बॅट्समन. चला टीम मिटिंग कमी करा, शॉर्ट टीम मिटिंग करा. मी विनंती करतो या ठिकाणी मोहा कोळीवाडा टीमच्या कॅप्टनला आपण कमी वेळ घ्या आणि या कमी वेळामध्ये मात्र आपण ही इनिंग या ठिकाणी समाप्त करायची आहे. मोहा कोळीवाडा विपक्ष तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मात्र हा सामना खरं तर खूप चांगला रंगतदार सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉलर तयार होतो नवीन गोलंदाज षटक फेकण्यासाठी नितेश कोळी. मागच्या सामन्यामध्ये देखील नितेशने अतिशय चांगला स्पेल टाकला होता. तोच खेळाडू मात्र पुन्हा एकदा इथे बॉलिंग मागपती आलाय. 7 धाबा आल्यात. अजूनही आपण जर पाहिलं पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांचा स्पेल बाकी आहे. चला स्पीडअप करा कोळीवाडा संघ. आपण 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायची आहे. पहिल्या षटकासाठी आपण जवळजवळ 6 मिनिटाच्या वर कालावधी घेतलाय. नितेश कोळी बॉलिंग मागपती तयार होतोय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे रिझवान सय्यद आणि एका बाजूने मात्र जिशान हा खेळाडू. जिशाननं मात्र एक षटकार देखील लगावलाय. तो खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. बॉलिंग मागपती तयार होतो नितेश कोळी. चला स्पीडअप करा मोहा कोळीवाडा संघ. वेळ घेताय प्लीज कोऑपरेट करा. मी संघनायकाला खास करून विनंती करेन आपण सहकार्य करा. अजून एक सामना खेळवायचा आजच्या दिवसामधला, त्यामुळे आपलं सहकार्य भरपूर महत्त्वाचं असेल. ओव्हर द विकेट नितेश कोळी तयार होतोय समोर असेल. यावेळेस मात्र तुम्ही पाहता फलंदाज रिझवान सय्यद हलक्यातनं कट केला स्कोर ऑफ द विकेट. फक्त सिंगल आली. सिंगलने मात्र एंड बदललाय. सॅकिंग एंडला येईल तो म्हणजे फलंदाज जिशान. जिशानच्या बॅटमधून आला हा एक मोठा फटका. आता मात्र भरपूर अपेक्षा असतील या खेळाडूकडून. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच नागोटे संघाला चांगला बॅट्समन आहे या टीमचा. हवेच्या विरुद्ध दिशेने बॅटिंग करावी लागेल. या एंडनं मात्र थोडासा अडचणी निर्माण होतील धावा बनवण्यासाठी, कारण विरुद्ध दिशेने हवेचा प्रवास येतोय आणि अशा पद्धतीमध्ये मात्र अशा परिस्थितीमध्ये मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. नितेश कोळीचा हा बॉल फुटर लेनचा होता, खोलात टाकलेला हा बॉल आणि यावेळेस मात्र आणखीन एक डॉट चेंडू. जसजसे डॉट चेंडू फेकल्या जातील तसं प्रेशर क्रिएट होईल यावेळेस मात्र नागोटणे संघामध्ये. आणि एका बाजूने मात्र पुन्हा एकदा मोहा कोळीवाडा संघ या सामन्यामध्ये उत्तुंग भरारी घेईल का हे देखील पाहावं लागेल. यष्टांच्या मागे उभा असणारा अनिकेत कोळी, त्याच्या नावावरती एक बाईक आहे असा गुणवान खेळाडू. तर दुसऱ्या बाजूने मात्र बॉलिंग मागपती बॉलर तयार होतोय नितेश कोळी. जिशानसाठी हा बॉल ओव्हर द विकेट. फुलरलेनचा चेंडू फक्त ड्राईव्ह केलाय. उल्केश कोळी येतो बॉल खाली आणि त्यानंतर मात्र फक्त सिंगल आली आहे. सिंगलने मात्र एंड बदललाय आणि टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 9 धावा. 2 गडी बाद 9 धावा तुम्ही पाहता धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही बराचसा प्रवास पूर्ण करायचा या पहिल्या सत्रामध्ये. तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना नागोटणे संघाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे, कारण मोहा कोळीवाडा संघ आपण जर पाहिला तर मधल्या फळीमध्ये देखील चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची चांगली स्ट्रॉंग आहे. स्विच इट केलाय यावेळेस मात्र या स्पर्धेमधला पहिला रिव्हर्सचा षटकार लगावतोय तो म्हणजे फलंदाज रिझवान सय्यद. अफलातून टायमिंग स्वीट सावून त्यानंतर मात्र बॉलला फेकून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकारासाठी 6 धावा. एक आगळं वेगळं तंत्र वापरलं या खेळाडूनं. स्टान्स बदलला आणि त्यानंतर मात्र हा षटकार आला. षटकाराच्या मधील मात्र धावसंख्या वृद्धिंगत झाली. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं मार्गस्थ आहे नितेश कोळीचं. राईट ओव्हर द विकेट बॉलर तयार होते पुन्हा एकदा नितेश कोळी. खूप मोठी स्पर्धा, चांगलं आयोजन आणि तुम्ही पाहता या स्पर्धेतला आता 3रा दिवस. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता. खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर. अति घाई आणि संकटात नाही. बॉल हातातून स्किड झाला आणि तदनंतर मात्र ही 3री धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा घेण्यामध्ये यश आलंय. दबाव कशा प्रकारे क्रिएट करायचा समोरच्या संघावरती हे मात्र जिशान आणि रिझवान कडून शिकावं, कारण ज्या ठिकाणी सिंगल होती तिथे मात्र या 3 धावा पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी आणि इथे मात्र टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे 2 गडी बाद 18 धावा. प्रेशर वाढवणारा मात्र हा या 3 धावा मात्र तुम्ही पाहताय पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. ओव्हर द विकेट नितेश कोळी.
चला स्पीडअप करा मोहा कोलीवाडा संघ. आपण जास्त वेळ घेत आहे. ओव्हर द विकेट बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल फलंदाज तो म्हणजे जिशान. पुल करायचा होता. आणखीन एक चांगला चेंडू. टप्पा पडतोय. बॉल सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र आलिशान नागोटे टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 2 गडी बाद 18 धावा. हॅलो, पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. चला लवकर लवकर जायचं. दोन षटकं संपली त्याने 18 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. अजूनही आपण जर पाहिलं अजून 2 षटकाचा खेळ बाकी आहे. आणि या इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक झालाय. आणि या ते पाहता या ठिकाणी संतोष म्हात्रे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत पाणी घेऊन. ड्रिंक्स बॉईज प्रचंड मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेसाठी. लल्ला भास्कर यांच्यावरती असणारं प्रेम. प्रेक्षक देखील हळूहळू मात्र मैदानाच्या अवतीभोवती मोठ्या संख्येने गर्दी करू लागले. कारण हा सामना देखील तेवढाच रोमांचक आहे. अतिशय चांगलं क्लायमेट वातावरण. आणि या वातावरणामध्ये मात्र साकारणारी ही भव्य दिवस स्पर्धा. 2 षटकं संपली. 9.00च्या सरासरीनं मात्र या 18 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. बॉलिंग मार्कमध्ये मात्र नवीन गोलंदाज तयार होतोय जोगेंद्र कोळी, ज्यानं मात्र मागच्या सामन्यामध्ये 2 षटकं फेकली होती. जोगेंद्र तयार. आणि या समोर असेल तो म्हणजे फलंदाज तुम्ही पाहता या ठिकाणी रिझवान सय्यद. रिझवान सय्यद हा खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. चांगली बॅटिंग करावी लागेल आता मात्र या 2 षटकांमध्ये. चला स्पीडअप करा. संतोष या मैदानाच्या बाहेर. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे रिझवान सय्यद. पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा. पुल करायचा आहे. शतरक्षक चेंडूला जज करतोय. आणि त्यानं मात्र कुणालनं मात्र हा झेल पकडलाय. कुणाल कोहली मात्र सीमारेषा लगत तैनात आहे. तू मात्र या ठिकाणी खूप चांगले क्षेत्ररक्षण करतोय. आणि रिझवान सय्यदचा मात्र हा पकडला झेल. आणि आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे आलिशान नागोटे टीमला. मुजीब मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 5व्या क्रमांकाचा खेळाडू मुजीब मैदानामध्ये चाललाय. भरपूरच निर्णायक असेल हा क्षण. अठरा धावसंख्येवरती मात्र हा तिसरा धक्का बसला. रिझवान सय्यद बाद झाला. त्यानं मात्र आपल्या टीमला 10 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मुजीब रिफाई मैदानाच्या आतमध्ये आलाय. समोर आहे जिशान. उडवायचा होता बॉलला. यष्टीरक्षक चेंडूला जज करतोय. अनिकेत कोळीच्या हातामध्ये मात्र हा बॉल बिसावलाय. बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय आलिशान नागोटे टीमला. जिशान बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा धक्का बसलाय आलिशान नागोटे टीमला. आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आला तो म्हणजे जोगेंद्र कोळी. खूप चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन. आणि या स्पर्धेमधला आजचा हा 6वा सामना. सुपर 8 साठी क्वालिफाय झाला हाल संघ. आणि हाल संघ देखील प्रतीक्षा करतोय आजच्या दिवसामध्ये आणखीन एक संघ त्यांच्यासोबत येईल. त्या संघासोबत एक सामना खेळला जाईल. आणि इथून मात्र आजच्या दिवसामध्ये सुपर 4 साठी एक संघ क्वालिफाय केला जाईल. चांगली स्पर्धा आणि खूप चांगला निर्णय. साजो इलामी हा नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये गेला 6व्या क्रमांकाचा. साजो इलामी. आणि एका बाजूने मात्र जिशान स्ट्रायकिंग एंडला आहे. मुजीब आहे स्ट्रायकिंग एंडला. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय जोगेंद्र कोळी. उल्वा नोड खऱ्या अर्थानं झपाट्याने विकसित होत चाललेला हा परिसर. आणि त्या परिसरामधला हा मोहा कोळीवाडा संघ मैदानामध्ये संघर्ष करतोय. राऊंड विकेट यावेळी समोर असेल तो म्हणजे मुजीब. कट केलाय बॉलला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने बॉल जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी घडलंय. थोडासा का बॉल 19-20 झाला असता तर मात्र हा चौकार देखील आला असता. क्षेत्ररक्षका जर बीट केला असता या बॉलनं तर खूप वेगानं हा बॉल गेला असता. आणि तुम्ही पाहता या मैदानाच्या आतमध्ये मात्र एक सिंगल ॲड झाली आहे. ती म्हणजे नागोटे टीमच्या धावफलकावरती. एका धावेने संघ पुढे चालला. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 4 गडी बाद 19 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं चांगलं षटक हाताळतो मैदानामध्ये. इथे मात्र थोडासा आउटचा ऑफ स्टंप बॉल. पंचांचा तो वाईट बॉल.
अवंत धाव मात्र मिळेल ती म्हणजे नागोठणे संघाला. आणि यावेळेस मात्र आणखीन एक विकेट विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे, कारण अगोदरचा बॉल वाईड होता आणि इथे मात्र ही विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. वीस धावा आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे ती म्हणजे जोगेंद्र कोहलीनं. दानिश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला. दानिश अन्सारी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला आणि एका बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे मुजीब लेफ्ट हँड बॅट्समन. दानिश अन्सारी स्ट्रायकिंग एंडला आला. जोगेंद्रनं मात्र या षटकामध्ये कमबॅक केलं. प्लीज मी विनंती करतो या ठिकाणी मोहा कोलीबाड टीमला आपण थोडंसं वेळेला देखील महत्त्व द्या, कारण थोडासा उशीर होतोय या इनिंगसाठी. दानिश अन्सारी याला स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूने मात्र मुजीब बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा जोगेंद्र कोहली. संध्याकाळचं सत्र आणि मात्र क्रिकेटचा भरपूर आनंद घेत असतात आमचे सर्व प्रेक्षक मायबाप मैदानाच्या अवतीभोवती. अनिकेत स्मृतिचषक 2021 यावेळेस मात्र दानिश मात्र मैदानाच्या आतमध्ये जणू काय पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आला की काय, आणि त्यानं मात्र हा षटकार लगावला. स्लॉक स्वीप केलाय. इथे मात्र बॉल चालला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. आणि या षटकाराच्या मध्येनं मात्र धावसंख्या थोडीशी वृद्धिंगत झाली आहे. जो जोगेंद्र कोहली खऱ्या अर्थानं प्रभावी ठरला होता मागच्या काही चेंडूमध्ये आपण पाहतोय नागोठणे संघावरती, त्याच्यावरती केलेलं आक्रमण दानिश अन्सारीनं 6 धाब्यांची मात्र संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 26 धाबा आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 5-5-26 ही धावसंख्या जोगेंद्रचा. या षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट समोर आहे तो म्हणजे दानिश अन्सारी. खूप गतीनं फेकायचा होता, लाईन खराब. त्यानंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र ज्या दानिशनं षटकार लगावला होता त्या दानिशला मात्र इथे बाद केलाय. हे काय घडलं मैदानामध्ये? वाईट रन जरूर मिळाली अवंताच्या स्वरूपात, परंतु सांघिक यश देखील मिळालं होते म्हणजे मोहा कोलीबाडा संघाला. दानिश अन्सारी सारखा एक आक्रमक फलंदाज या ठिकाणी मैदान सोडतोय. आता मात्र मोठा धक्का बसलाय नागोठणे संघाला. मुजीबनं रनआउट आणि वाईट बॉल. एक धाव मात्र ऍड होईल. दानिश अन्सारी बाद झालाय. मुजीबनं मात्र स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे आणि एक धाव मात्र ऍड होईल ती म्हणजे आलिशान नागोठणे टीमच्या धावफलकावरती. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती ती म्हणजे गडी बाद झाले त्या ठिकाणी 6 आणि धावसंख्या लागली धावफलकावरती 27. सकलेन यावेळेस मात्र सकलेन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मुजीब बॉलिंग मार्कमध्ये जोगेंद्र कोहलीचा लांब लषक षटक. सकलेन नॉन स्ट्रायकिंग एंडला आलाय. चांगली बॅटिंग केली मैदानामध्ये. दानिशने एकच चेंडू फेस केला. इथं फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट टर्नमध्ये मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बॉल थांबवला त्यानंतर मात्र एक धाव आली आहे. एका धावेनं मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावा झाल्या त्यामुळे धावफलकामध्ये 6 गडी बाद 28. चला मोहा कोलीबाडा संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचं षटक पेंडिंग आहे. जास्त वेळ नाही, अजून एक सामना खेळवायचा, त्यामुळे आपण प्लीज कोऑपरेट करा. स्लॉग ओव्हरचं षटक आता मात्र फेकावं लागेल. कदाचित उल्केश कोहली असेल, कारण मागच्या सामन्यामध्ये उल्केशनं चांगली गोलंदाजी केली होती. त्या खेळाडूने मात्र पुन्हा एकदा शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली जाते की काय हे देखील पाहावं लागेल. धावसंख्या आहे धावफलकावधी 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28. गडी बाद झाले 6. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या ठिकाणी तुम्ही पाहताय एक लाखाची भव्य दिवस स्पर्धा आणि भरपूर काही महत्त्व आहे या स्पर्धेला. पेण नगरीची एक खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. बॉलिंग मार्कमध्ये उल्केश कोहली आणि समोर आहे मुजीब. एका बाजूने मात्र सकलेन
शेवटचा निर्णायक षटक स्ट्रायकिंग एंडला आहे मुजीब. चला स्पीडअप करा, मी विनंती करतो. मोहा कोलीवाडा संघ भरपूर वेळ घेता, आपण प्लीज सहकार्य करा. उल्केश कोळी सामना बी ठरला होता मागच्या सामन्यामध्ये, यावेळेस मात्र बॉलिंग करण्यासाठी तयार. राईट आर्म राऊंड विकेट समोर असेल मुजीब. 28 धाबा आहे स्कोर कार्डमध्ये. आता मात्र खूप मोठी जबाबदारी आली आहे. सफल झाले फलंदाज आणि त्यानंतर मात्र आणखीन एक डॉट बॉल. खऱ्या अर्थानं फलंदाज दानिश याला बाद केलं का हा प्रश्न मात्र नागोठणे संघाच्या खेमामध्ये निर्माण झाला असेल, कारण दानिशनं खूप चांगली बॅटिंग केली. एक षटकार लगावला होता, त्याला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद केलं मुजीबनं. आता मात्र संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी मुजीबला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. राईट राऊंड विकेट समोर मुजीब. बिग हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र आणखीन एक चांगला चेंडू डॉट बॉल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये येणारा प्रत्येक डॉट बॉल मात्र प्रेशर वाढवणारा असेल नागोठणे संघासाठी, दडपण वाढवणार असेल नागोठणे संघासाठी. इथे मात्र लगातार 2 चेंडू निधाव फेकलेत. गोलंदाज स्वीपात आहे उल्केश कोहलीनं. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे, बॉल सरळ चाललाय, लॉंग लॉंग वे, इट्स अ बिग हिट. षटकार. 6 धाबा आल्या मुजीबच्या पाठमधून. 6 धाब्याने मात्र संघ पुढे चाललाय. 34 धाबा धावफलकावधी लागल्या गेल्यात. आता मात्र इथे गेअर बदललाय फलंदाज मुजीबनं. शेवटचे 3 चेंडू असलेल्या षटकातील अतिशय निर्णायक असतील आणि या 3 चेंडूवरती मात्र जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल तो म्हणजे नागोठणे संघाचा, आणि एका बाजूने मात्र कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचा मानस असेल तो म्हणजे मोहा कोलीवाडा संघाचा. कारण जर का कमीत कमी धावसंख्येवरती रोखलं तर सेकंड इनिंगमध्ये मात्र एका वेगळ्या आत्मविश्वासानं मात्र मोहा कोलीवाडा संघ पुढच्या सत्रामध्ये नक्कीच चांगली बॅटिंग करेल. बॉल तयार होतोय, खूप चांगला सामना या ठिकाणी तुम्ही पाहताय. उल्केश कोहली राईट आर्म राऊंड विकेट समोर आहे मुजीब. मुजीबने एक षटकार लगावलाय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑन मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील. थ्रो करण्यापूर्वी मात्र या ठिकाणी खूप चांगला थ्रो त्या ठिकाणी जोगेंद्र कोळीचा हा थ्रो तुम्ही पाहताय. फक्त सिंगल आली आहे, या सिंगलने मात्र संघ पुढे चाललाय. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती 6 गडी बाद 35 धाबा. आता मात्र या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी. सकलेन स्ट्रायकिंग एंडला आलाय. नवोदित खेळाडू, कमी वयाचा कमी अनुभवाचा असा गुणवान खेळाडू मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. या खेळाडूला मात्र आता 2च चेंडू फेस करायचे या षटकामधले, आणि या 2 चेंडूवरती मात्र आपलं पूर्ण 100% कमिटमेंट 100% डेडिकेशन द्यावं लागेल. आणि इथे मात्र डॉट चेंडू आणि विकेट सॅक्रिफाईस केला सकलेननं, कारण स्ट्राईक हवी आहे ती म्हणजे मुजीबला परतावं लागेल सकलेन या फलंदाजाला. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं नवीन फलंदाज, कारण अजून एक सामना इथे खेळवायचा आहे. संध्याकाळचं सत्र आणि सूर्य देखील अस्ताला चाललाय. वेळ फार कमी आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला वेळेचा सदुपयोग करून मात्र कमी वेळामध्ये ही इनिंग कशी समाप्त होईल याकडे आपण लक्ष केंद्रित करा. खूप मोठा सामना अलिबाग नागोठणे आणि एका बाजूने मात्र मोहा कोलीवाडा या 2 संघादरम्यान. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय आसिम. मुजीब स्ट्रायकिंग एंडला 35 धाबा आहेत धावफलकावधी. या 17 मधला शेवटच्या षटकातील मात्र हा शेवटचा बॉल. उल्केश कोळी राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये. यावेळेस मात्र वाईडेस्ट लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय आणि शेवटच्या बॉलवरती मात्र सागर कोहलीने पकडलाय झेल. मुजीबचा संपला या ठिकाणी खेळ. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर आलिशान नागोठणे टीमने धावसंख्या उभारली आहे ती म्हणजे 35 धाबा. येणारे 24 बॉल आणि आता मात्र 36 धाब्याची गरज असेल ती म्हणजे या ठिकाणी मोहा कोलीवाडा संघाला. चला लवकरात लवकर लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. मी मोहा कोलीवाडा टीमला विनंती करतोय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या नागोठणे संघ. आणि मी विनंती करतो मोहा कोलीवाडा टीमच्या संघनायकाला आपली ओपनिंग पेअर 9.00च्या सरासरीने मात्र या 4 षटकामध्ये 36 धावा करायच्या आहेत, त्यामध्ये बॅटिंग करणार आहे आता मात्र मोहा कोलीवाडा संघाला. अनिकेत कोळी, सागर
जोगेंद्र उल्केश भरपूर मदार असे खेळाडूंवरती मात्र मोहा कोलीवाडा संघाकडून एका बाजूने मात्र आलिशान नागोटणे संघाला मात्र पहिल्या बॉल पासून डॉमिनेट करावं लागेल, प्रेशर क्रिएट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या मोहा कोलीवाडा संघावरती. सूर्य अस्ताला चालला, सूर्योदय झाला आणि त्यानंतर मात्र आपण आजच्या दिवसातला हा 6वा सामना पाहतोय. काही क्षणानंतर मात्र तुम्ही पाहताय सूर्य अस्ताला जाईल आणि या सूर्य अस्ताला जाण्या अगोदर मात्र अजून एक सामना इथे आपल्याला खेळवायचा याची आपण नोंद घ्या. हाल संघ मात्र सकाळपासून मैदानात थांबलाय, त्या संघाविरुद्ध मात्र विजेता संघ आणि हाल या दोन संघादरम्यान एक लढत असेल. ओपनिंग बॅट्समन जोडी अनिकेत कोळी आणि सागर कोळी 104 धावांची नाबाद भागीदारी, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं 64 धावा केल्या होत्या. बॅटिंग करत असताना अनिकेत कोळीनं त्या देखील 18 चेंडूमध्ये आणि 12 चेंडूमध्ये 40 धावा केल्या होत्या. सागर कोळीनं वाघिवलीच्या मैदानावरती रायटी बॅट्समन आहेत दोन्ही. रणनीती खूप महत्वाची आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा ज्या खेळाडूच्या नावानं मात्र हा संघ ओळखला जातो म्हणजे नवाज खान, वन ऑफ द लिजन, अतिशय चांगला धुरंधर खेळाडू. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मात्र आपण जर पाहिलं या रायगडाचं नाव 7 समुद्र पार करणारा हा खेळाडू, दुबई कतारमध्ये आपण खेळताना या खेळाडूला पाहिलं, तो खेळाडू आहे नवाज खान. तर एका बाजूनं मात्र बऱ्याच अंशी मात्र या क्रिकेट हंगामामध्ये या जोडीनं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातलाय. सागर कोळी आणि अनिकेत कोळी. मागच्या सामन्यामध्ये ते दोन खेळाडू थोडेसे अपयशी ठरले, परंतु या क्रुशियल मुमेंटला, या निर्णायक सामन्यामध्ये मात्र या दोन खेळाडूंकडून भरपूर चांगली अपेक्षा असेल, ती म्हणजे मोहा कोलीवाडा संघाच्या पाठीराख्यानं. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा आपण तुम्ही पाहताय मोडिया मैदानाकडे. आज मात्र संध्याकाळचं सत्र, हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. नागोटणे संघाचे प्रेक्षक देखील मैदानाकडे आलेत आणि एका बाजूने हाल संघाचे पाठीराखे देखील मोठ्या संख्येने सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूने मात्र आमचे पेन नगरीतील सर्व दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वर्गीय अनिकेत स्मृतिचषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. समोर आहे अनिकेत कोळी, बॉलिंग मार्कवरती मात्र गोलंदाज तयार नवाज खान. डीप मिड विकेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्यानंतर मात्र 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस पदीचा लोअर फुलटॉस, पुढे आले होते अनिकेत कोळी आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल, फ्लायटेड चेंडू फेकलेत. आज मात्र वेगाचा वापर कमी केला नवाज खाननं संपूर्ण स्पर्धेमध्ये. फक्त व्हेरिएशन, गती परिवर्तन, संमिश्र पद्धतीची गोलंदाजी मात्र केली आहे या मैदानात. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये नवाज खाननं सागर कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला, अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावरून बॉलला उडवलाय. डीपेक्सचा कव्हर, सीमारेषेला मात्र चिरत बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. हा चौकार, खूप चांगला फटका. अनिकेत कोळीच्या पाठमधून आला हा चौकार. अतिशय वेगवान आणि आक्रमक असा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळी साकारतोय. एका बाजूने मात्र नवाज खान, अतिशय परिपक्व असा खेळाडू, वन ऑफ द लिजन खेळाडू तुम्ही पाहता बॉलिंग मार्कमध्ये तयार होतोय. ओ द विकेट नवाज खान. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय, वेट केला, त्यानंतर मात्र खूप चांगला स्ट्रोक लगावलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र बॉल गेलाय. तत्पूर्वी मात्र या 2 धाबा सहजगत्या कंप्लीट केल्या दोन्ही खेळाडूंनी. प्रतिषटक आस्किंग रन रेट आहे 9.00. या सरासरीनुसार जर बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये तर या धावांचा पाठलाग सहजगत्या करू शकेल मैदानामध्ये. आपण पाहतो मोहा कोलीवाडा संघ. आणि एका बाजूनं जर तुम्हाला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल आलिशान नागोटणे संघाला, तर मात्र विकेट घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त बॉल निर्धाव फेकावे लागतील नवाज खान या गोलंदाजाला. ओव्हर द विकेट समोर आहे अनिकेत कोळी. बॅक टू द बॉलर. हा फटका तुम्ही पाहता, हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथे मात्र खेळून काढलाय. अनिकेत कोळीनं संयमानं खेळ साकारतोय. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू सुरुवातीला मात्र संयम आणि त्यानंतर मात्र आक्रमण ही करताना अनिकेत कोळीची ओळख. एका बाजूने मात्र तेवढाच विस्फोटक फलंदाज सागर कोळी. मोहा कोलीवाडा संघाचे 2 खेळाडू मैदानामध्ये बॉलिंग करतोय. पुन्हा एकदा नवाज खान ओ द विकेट. बॅकफुटला झाला गेला, त्यानंतर मात्र बेट केला आणि त्यानंतर मात्र व्हेरिएशन, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडाशा आतल्या दिशेने वळाला आणि टर्न देखील जास्त केला आणि बॉल बाउन्स देखील जास्त झाला. त्यानंतर मात्र हा विकेट. पहिला धक्का बसलाय मोहा कोलीवाडा संघाला. अनिकेत कोळीकडून भरपूर अपेक्षा या टीमला होत्या आणि त्या खेळाडूचा मात्र झेल पकडलाय सादाबनं.
पहिला धक्का बसतो या ठिकाणी. तुम्ही पाहता 6 या धावसंख्येवरती मोहा कोलीवाडा संघाला. उल्केश कोहली मैदानाच्या आतमध्ये चाललाय. मागच्या सामन्याचा सामनावीर उल्केश कोहली. भरपूर जबाबदारी असेल. 36 धावा करायच्यात अजूनही. आपण जर पाहिल्या येणाऱ्या काही बॉलमध्ये 19 चेंडू आणि आता 30 धाब्याची गरज. 19 बॉल 30 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा नवाज नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला उल्केश कोहली. स्ट्रायकिंग एंडला आलाय तो म्हणजे सागर कोळी. संपूर्ण कोळी ब्रदर्स या टीममध्ये तुम्ही पाहताय. ओ द विकेट. बॉल तयार. नवाज शपन होणी करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. एक आगला वेगळा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र या फटक्यामध्ये फसलाय सागर कोळी. दुसरा धक्का बसतो या षटकामध्ये. नवाज खाननं पुन्हा एकदा सिद्ध केलंय आपण का मान खेळाडू आहोत. 2 गडी बाद केले आणि 6 धाबा खर्च केल्या आणि यावेळेस मात्र ओपनिंग पेअर मात्र मैदानाच्या बाहेर गेली आहे. ती म्हणजे मोहा कोलीवाडा संघाची सागर कोळी आणि अनिकेत कोळी. 18 चेंडू आणि आता गरज आहे 30 धाब्याची. अठरा चेंडू आता 30 धाब्याची गरज. आता मात्र आस्किंग रन रेट देखील वाढत चाललाय. 10.00च्या सरासरीने मात्र आता धाबा करावे लागतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय प्रीतम कोळी. प्रीतम कोळी हा खेळाडू. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज तयार होतोय अलिशान नागोटे संघाचा खेळाडू. कल्पेश हा खेळाडू मात्र बॉलिंग करण्यासाठी तयार होतोय. कल्पेश निर्णायक षटक फेकेल. 18 बॉल आणि आता गरज आहे ती म्हणजे 30 धाब्याची. 18 चेंडू आणि 30 धाबा सामन्यामध्ये करायचे. उल्केशला मात्र पुन्हा एकदा मागच्या सामन्यामध्ये केलेलं आक्रमण आठवायला लागेल कारण चांगली बॅटिंग केली होती. कल्पेश ठाकूर बॉलिंग मार्कमध्ये आलाय. अजूनही एक सामना आहे पेंडिंग. हाल संघ मात्र थोडासा वॉर्मअप करा कारण भरपूर विश्रांती गेली हाल संघानं. लगेचच या सामन्यानंतर आपण हाल संघाकडे वळणार आहोत. विजेता संघ आणि हाल संघ एक संघ मात्र सुपर 4 साठी क्वालिफाय केला जाईल. इथे वॉर्मअप करतो आमचा संतोष. बॉलर मात्र तयार होतो कल्पेश ठाकूर. उल्केशसाठी पहिलाच बॉल उडवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे मात्र हा विकेट. बिग विकेट. आणखीन एक धक्का बसलाय मोहा कोलीवाडा संघाला. 6 धावसंख्येवरती मात्र हा तिसरा धक्का. आता मात्र अडचणीमध्ये बाढ. डोकेदुखी वाढली आहे मोहा कोलीवाडा टीमची कारण विकेट तुम्ही पाहिले असेल या ठिकाणी 3 गडी बाद झालेत मोहा कोलीवाडा संघाचे. सुयश कोळी मात्र चालला मैदानामध्ये. भरपूर जबाबदारी आता या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आली आहे. एका बाजूने तुम्ही पाहताय फलंदाज आहे तो म्हणजे प्रीतम कोळी आणि दुसऱ्या बाजूने मात्र सुयश कोळी. शेवटचे 17 चेंडू आणि आता 30 धाब्याची गरज. 17 बॉल 30 धाबा. 1-2 मोठे फटके मात्र या धाबांचा या चेंडूंचा अंतर कमी करतील आणि ते फटके घ्यावे लागतील फलंदाजांना. 17 चेंडू आणि 30 धाबा. समोर आहे फलंदाज तुम्ही पाहता प्रीतम कोळी आणि एका बाजूला मात्र सुयश कोळी. बॉलिंग मार्कमध्ये कल्पेश ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिल्डिंग व्यूहरचना जर पाहिली आपण खूप चांगल्या पद्धतीने सजवली. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. फुलर लेन बॉल होता. इथे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न प्रीतम कोळीचा फसलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र प्रेशर वाढत चाललंय ते म्हणजे मोहा कोलीवाडा संघावरती. मग या प्रेशरला रिलीज करण्यासाठी तुम्हाला मात्र एखादा मोठा फटका घ्यावा लागेल. चांगला असा आक्रमक खेळ करावा लागेल फलंदाजांना. शेवटचे बॉल असतील तुम्ही पाहता मैदानामध्ये 16 आणि धावा करायच्या त्यामध्ये 30. कट करण्याचा प्रयत्न एज लागली आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षक रिजवाननं पकडलाय झेल. आणखीन एक धक्का बसलाय तो म्हणजे मोहा कोलीवाडा टीमला. प्रीतम कोळी बॅक टू द पॅव्हिलियन. 3 बॉल लगातार धाव फेकले आणि 1 विकेट घेण्यामध्ये 2 विकेट घेण्यामध्ये यश आलंय कल्पेश ठाकूरला. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल जोगेंद्र कोळी. यावेळेस मात्र 6व्या क्रमांकाचा खेळाडू. 4 गडी बाद झालेत. मोहा कोलीवाडा संघाचं नेमकं चुकलंय काय कारण इथे खऱ्या तर पार्टनरशिप महत्वाची होती. जो फलंदाज जातोय तो मात्र तू चल मैं आया हे परिस्थिती मात्र मैदानामध्ये निर्माण झाली आहे. पार्टनरशिप करावी लागेल. भागीदारीला महत्व दिलं जाईल कारण लो स्कोरिंग सामन्यामध्ये जेवढी मोठी पार्टनरशिप तेवढा तुमचा विजयाचा मार्ग सुकर होईल आणि यासाठी मात्र पार्टनरशिप करावी लागेल. जोगेंद्र कोळी मैदानामध्ये गेलाय. एका बाजूने सुयश कोळी
15 चेंडू आणि आता 30 धाब्याची गरज. जसे डॉट चेंडू फेकले जात आहेत तसं प्रेशर मात्र वाढत चाललंय, तो म्हणजे मोहा कोलीवाडा संघावरती. चला संतोष, आपण कुत्र्या मागे धावू नका. संतोष बाहेर यायचा. श्वान पथक मात्र संध्याकाळची वेळ झाली आहे, ते देखील क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत. तर संतोष आपण बाहेर निघा. आता मात्र सिंगल आली आहे, त्यानंतर मात्र गरज आहे ती म्हणजे 14 चेंडू आणि 29 धाब्याची. 14 बॉल आणि 29 धाबा हे 2 चेंडू बरेच निर्णायक ठरतील या सामन्यामध्ये मोहा कोलीवाडा संघासाठी. सुयश कोळी स्ट्रायकिंग एंडला आलाय, अतिशय चांगला असा खेळाडू. स्लॉक स्वीप पॅडो स्वीप केला, यावेळेस मात्र लॉंग लेग क्षेत्राकडे बॉलला खेळून काढलाय, त्यानंतर मात्र फक्त सिंगल आली आहे. एका धाब्याने मात्र कॅल्क्युलेशन तुम्ही जर पाहिलं, शेवटचे 13 चेंडू आणि आता 28 धाब्याची गरज. 13 बॉल आणि 28 धाबा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं. शेवटचा बॉल आहे या षटकामधला. कल्पेश ठाकूरनं काय कमबॅक केलं, कमालीची गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकले आणि 2 धाबा खर्च करत 2 विकेट या षटकामध्ये प्राप्त केलेत कल्पेश ठाकूर या गोलंदाजानं. परंतु सामना अजूनही बॅलन्स आहे. जोगेंद्रसाठी हा बॉल, यावेळेस मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक करणारं हे षटक. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धाबा खर्च करत 2 विकेट घेतल्यात कल्पेश ठाकूर या गोलंदाजाने. या सामन्याला कलाटणी देणारं हे षटक. आता मात्र 12 बॉल आणि धाबा करायच्या, त्या म्हणजे 28. 12 चेंडू आणि आता 28 धाब्याची गरज सामन्यामध्ये. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय सामना बॅलन्स आहे, कारण 28 धाबा हे आव्हान एवढं देखील मोठं नाही आहे की मोहा कोलीवाडा संघ हे आव्हान पार करू शकणार नाही आहे. इथे मात्र फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, मोठे फटके घ्यावे लागतील. नवाज खान मात्र या ठिकाणी गोलंदाजांना मार्गदर्शन करतोय. म्युझिप रिफाई हा बॉलर यावेळेस मात्र बॉलिंग मार्कमध्ये तयार झालाय. समोर आहे सुयश कोळी आणि एका बाजूने मात्र जोगेंद्र कोळी. मधल्या फळीतील हे 2 खेळाडू आता मात्र संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी हे 2 खेळाडू आपल्या खांद्यावरती स्वीकारतील का, हा प्रश्न मात्र निर्माण झाला असेल, तो म्हणजे मोहा कोलीवाडा टीमच्या खेम्यामध्ये. मुजीब रिफाई बॉलिंग मार्कमध्ये आला. शेवटचे 12 बॉल आणि धाबा करायचे 28. 12 चेंडू आणि 28 धाबा. 14.00 सरासरीनं मात्र या 28 धाबा पूर्ण कराव्या लागतील मोहा कोलीवाडा संघाला. लेफ्ट हँड राऊंड विकेट. पहिलाच बॉल कोलात टाकला होता, यावेळेस मात्र पहिलं षटक फेकलं. खऱ्या अर्थानं नवाज खाननं त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र कल्पेश ठाकूरनं चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर मात्र तिसरं षटक म्युझिप रिफाई. खूप चांगली गोलंदाजी चालली आहे. तिसरं षटक तुम्ही पाहताय, पहिलाच बॉल डॉट फेकला, पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचे 11 चेंडू 28 धाब्याची गरज असताना मात्र डान्सिंग डाऊन द विकेट लॉंग ऑफच्या दिशेने मात्र बॉलला खेळून काढलाय आणि तेवढंच चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण जिशानच्या माध्यमातून यावेळेस मात्र बॉलला स्टॉप केलाय. किमान 2 धाबा निर्णायक क्षणाला रोखल्यात या क्षेत्ररक्षकानं. 100% कमिटमेंट देत असताना मैदानामध्ये जिशान हा क्षेत्ररक्षक. 10 बॉल आणि आता धाबा करायच्या 26. 10 चेंडू आणि आता 26 धाबा. या 4 बॉलमध्ये जेवढ्या धाबा येतील त्या खूप निर्णायक असतील. सुयश प्रयत्न करत असताना मात्र हा खोलात टाकलेला बॉल यष्टीरक्षकाला बीट केला, शॉर्ट थर्डमॅनला बीट केला, त्यानंतर मात्र ही सिंगल आली आहे. सिंगल रनने मात्र कॅल्क्युलेशन बदललं गेलं. 9 चेंडू आणि आता गरज आहे ती म्हणजे 25 धाब्याची. 9 बॉल आणि 25 धाबा. 3 चेंडू भरपूर निर्णायक आहेत या षटकामधले. जोगेंद्र कोहलीला मात्र आता पुन्हा एकदा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी मात्र मोठ्या जिद्दीनं खेळावं लागेल, आत्मविश्वासानं फटकेबाजी करावी लागेल, कारण इथून जर तुम्ही जिंकलात तर पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये तुमचा संघ प्रवेश करेल. या सामन्यामध्ये मात्र कोणता संघ असेल विजेता, कोणत्या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल याचं उत्तर तुम्हाला या 9 चेंडूवरती मिळेल. राऊंड विकेट. जोगेंद्रनं मात्र बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये, फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक यावेळेस मात्र आसिमनं पकडलाय झेल. आणखीन एक धक्का बसलाय मोहा कोलीवाडा संघाला. सर जवळ यायचं नाही जास्त, मी विनंती करतोय, कारण वेळ फार कमी आहे. अजून एक मॅच खेळायची आपल्याला, यासाठी प्लीज कोऑपरेट करा. 8 चेंडू आणि आता 25 धाबा. अजय कोळी मैदानामध्ये चाललाय, नवीन फलंदाज. शेवटचे बॉल असेल 8 आणि धाबा करायच्यात 25. 8 बॉल आणि आता 25 धाब्याची गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण झालंय. या 25 धाबा खऱ्या अर्थानं पूर्ण करील का अजय कोळी आणि सुयश कोळी.
मैदानामध्ये जोपर्यंत सुयश आहे खेळपट्टीत उभा तोपर्यंत सामन्यामध्ये पूर्णपणे सेफ असेल खरं तर मोहा कोलीवाडा संघ. कारण क्रुशल मुमेंटला कशा प्रकारे बॅटिंग करावी हे सुयशला चांगलं माहिती आहे. त्यामुळे मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल मोहा कोलीवाडा संघ. बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये फक्त घेऊन काढलाय, एक्झिक्यूट केलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र रिजवान चेंडू खाली येतोय, फक्त सिंगल आली आहे. दानिश माफी असावी, दानिश येतोय चेंडू खाली आणि त्यानंतर मात्र 7 चेंडू आणि आता गरज असेल 24 धाब्याची. 7 बॉल आणि 24 धाबा करायच्यात मॅच मध्ये विजयासाठी. त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या मोहा कोलीवाडा संघाला चिअर अप्स केलं जाते नागोटणे संघाच्या खेळाडूंकडून मात्र या गोलंदाजाला. मुजीब रिपाई चा हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. काय गोलंदाजी चालली मैदानामध्ये. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्यात या 3 गोलंदाजाने. आता मात्र शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या एका षटकामध्ये 24 धावा करायच्यात. क्रिकेट अनिश्चितचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. कधी काय घडेल याचा नियम नाहीये. पहिल्या 3 षटकामध्ये 12 धावा करता आल्या नाहीये, 12 धावा फक्त केल्यात. प्रत्येक षटकामागे मात्र 4.00च्या सरासरीनं. परंतु शेवटच्या एका षटकामध्ये 24 धावा करायच्या आहेत. सुयश कोळीला मात्र इथे मात्र आक्रमण करावं लागेल. आजही आठवतंय खऱ्या अर्थानं विगर नाईट स्पर्धेमधला रायगड विपक्ष ठाणा सामना, जेव्हा 5 षटकामध्ये फक्त 29 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 23 धावा करायच्या होत्या, तेव्हा मात्र जीवित मात्रेने केलेलं आक्रमण. तशी खेळी मात्र या मैदानामध्ये. त्याच इतिहासाचं मात्र पुन्हा एकदा आठवण या मैदानात सुयश कोळी करेल का, की एका बाजूने मात्र पहिल्या 3 गोलंदाजाने केलेली उल्लेखनीय कामगिरी, त्या गोलंदाजाच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आलाय आसिम बॉलिंग मार्कमध्ये आलाय. समोर आहे सुयश कोळी. 6 चेंडू आणि आता 24 धावा. 4 षटकार किंवा लगातार 6 चौकार या सामन्यामध्ये विजय मिळवून देतील खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहताय मैदानामध्ये सुयश कोळीला. काल आपण पाहिलं खऱ्या अर्थानं ओवळी नाईट स्पर्धेमध्ये देखील नाविश 11 विचुंबे विपक्ष अंश 11 उरण शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज असताना अफलातून बॅटिंग केली होती अभिजित ठाकूरनं. तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुयश कोळीला करावं लागेल. लॉफ केलाय बॉलला ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षकाला झेल खाली, कल्पेशनं पकडलाय झेल आणि यावेळेस मात्र सुयशचा संपलाय इथे खेळ. अप्रतिम टायमिंग, सुपर कॅच पकडले मैदानामध्ये डीप मिड विकेट मध्ये कल्पेश ठाकूरनं. आता मात्र गरज आहे 5 चेंडू आणि 24 धाब्याची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय, स्वतः संघनायक मनोज कोळी. संघ अडचणीमध्ये आलाय. सुरुवातीला खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले नवाजनं, त्यानंतर मात्र कल्पेशनं देखील 2 विकेट प्राप्त केले. तिसऱ्या षटकामध्ये मात्र पुन्हा एकदा मुजीबनं चांगली गोलंदाजी केली. शेवटचं षटक आपण पाहतो या ठिकाणी. आसिम हा खेळाडू बॉलिंग करतोय. 5 बॉल आणि आता 24 धाब्याची गरज. मोहा कोलीवाडा संघ मात्र संघर्षमय खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर नवीन बॅट्समन आपण पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचायचं आहे. मनोज कोळी स्वतः संघनायक. 5 चेंडू आणि आता 24 धाबा. ओ द विकेट. समोर फलंदाज तयार आहे तो म्हणजे अजय कोळी. अकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने घेऊन काढलाय. कल्पेश पुन्हा एकदा चेंडू खाली आलाय, फक्त सिंगल आली आहे. आता मात्र 4 बॉल आणि 23 धाब्याची गरज. 4 चेंडू आणि 23 धाबा. चला हाल टीमचे कॅप्टन या आपण हळ संघाचे संघनायक आपण यायचं आहे. लगेच आपण शेवटच्या सामन्याकडे वळणार आहोत. 4 बॉल आणि 23 धाबा. ओ द विकेट. पुन्हा एकदा हा डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे मजबूत पकड मिळवली आहे ती म्हणजे नागोटणे संघाने या सामन्यावरती. आलिशान नागोटणा, नावच भरपूर सुंदर आहे. आलिशान नागोटणा हा संघ आम्ही पूर्वी मधल्या काळामध्ये बऱ्याचदा कर्नाला पंचक्रोशीमध्ये खेळताना टीमला पाहिलं. आपटा असेल, बारापाडा तारा आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा या पेनच्या क्रीडांगणामध्ये. अकुट टप्प्याचा बॉल हाफ ट्रॅकर होता. फक्त आणि फक्त आता सामन्याची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 2 बॉलमध्ये धावा करायच्या 23. चला हाल टीमचे कॅप्टन या. लगेच टॉस केला जाईल या 2 चेंडू नंतर. शेवटच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. 2 बॉल आणि आता 23 धाबा. ओ द विकेट. बॉलर तयार. आसिम समोर असेल संघनायक. इथे देखील चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट केली आहे. मुनीर पटेल आपण टॉससाठी यायचं आहे आणि हा शेवटचा बॉल असेल. एका बाजूने मात्र मुनीर पटेल तर दुसऱ्या बाजूने नवाज खान. शादाब असेल तर दुसऱ्या बाजूने मात्र नक्कीच शेवटचा बॉल. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या सामन्यामध्ये मात्र विजय संपादन केलाय तो म्हणजे आलिशान नागोटे टीम. वेल प्लेड आलिशान नागोटे टीम. चला या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन नागोटणे आणि
हाल 4 ओव्हरचा सामना असेल.